नाही तर द्या मला शिव्या बया कोणाला काय तो मी आला मग तर एकच तासात मी तू फक्त मला शिवी देऊन तर पाय देत कर तू फक्त मनातल्या मनात कळ ना तू पुरी सुरी तुम्ही मला शिवी देऊन तर पहा प्रयोग तर कर नाही मिली मग बोल तू देत खरं हा विनोद नाही महाराज उगाच खरं वागण्याला किंमत आहे जाऊ द्या माझ्या कीर्तनात एकच दोष आहे महाराज मी बोलतो ते खरं बोलतो थोडं कानाला वाईट आहे पण खरंय फार भजन्यांचे खोद्यांचे पोरं फार बिघडलो खोद्यांचे तर याडपटायचे भजन्यांचे तर पुरे खलास झाले भजन्यांचे पोरांना तर काय झपाटले काय कळानं बापाचं आयुष्य परमार्थात गेलं पोर देवळाकडे डोकून पाहिलं कीर्तनकाराची तर कचाकच कोठरी आणतात अरे काय झालंय बाप पाठ बसून देवळात मुंबडतो तुझी निडळी कोटी चंद्रप्रकाशे कमल नाही ना हरीचे वदना असे त्याचाच पोरे आला काळ्या पिशीत मटण घेऊन मग बाप म्हणतो उभा राहून या कशा हलवी तो बाहो बाप रखमा देवरू विठ्ठल राहो भरला त्याच्या पोऱ्या मागून मग बाप म्हणतो पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी दिली पोऱ्यानं बापाच्या ठोणन मग बाप म्हणतो विठोबाचे राजा माने ते दिपवाळे काय सांगत मला गायकवाद गुंजन मंडळातल्या सगळ्या सभासदांना धन्यवाद मला खुणवायचं नाही 12:30 झाले एकदा प्रेमानं वचन करा सगळ्या रंगाचं भांडवल आहे आपलं वया म्हणलं तर वया ज्ञानेश्वरी म्हणलं तर ज्ञानेश्वरी भागवत म्हणलं तर भागवत हरिपाठ म्हणलं तर हरिपाठ आता ही देवी आहे हिचा हा नवरात्र कसं तयार झाला एका मिनिटात तुम्हाला देवी सांगून टाकतो म्हणजे पहिल्या कडव्याचा विचार करायचा आता महिला मंडळ पहिला एक गोठाळा काढून टाका तुळजापूरची कोल्हापूरची माहूरगडची वणीची लिंबाखालची सगळ्या देव्या एकच तिथं काही पाटोळ्याची आणि खाताळ्याची वस्तीची एकच महाराष्ट्रामध्ये एकच देवीचं जागृत देवस्थान आहे किचन वाट्या बसली देवी तिने जेवढे भक्ताचे हाल केले त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे तिला भक्ताचे आईबाप सण होत नाही आणि त्या भक्ताचं एक वैशिष्ट्य आहे तिचं सोडून कोणचं ऐकत नाही आता हो आता ही देवी कशी तयार झाली ऐका मिनिटात तयारच करून दाखवतो पटकन आपल्याकडे सगळं भांडवल आहे तयार कसं करतो बा भगवान शंकराची मेली बायको पूर्वी लय बायका करायची लोक करायची म्हणजे मिळत होता आता बायको 1.5 एकर जमीन तुम्ही पाठोळ्यात घेऊ शकता बायको नाही जो माल राहिला तो जवळजवळ राहिलाच आहे ते आता असेच युवक कार्य करते बायका नाही बायका कशी काय मिळतील महाराज आपल्याला तालुका शिन्नर आहे आपलं काय आहे माहिती आहे ना शिन्नरचं 1850 आपलं शिन्नरचं पोरं किती आहेत 1000 पुरी किती आहे 850 म्हणजे 150 पोरं तर कवाय मोकळायचे रॅली ते सुटले 150 आता शिल्लक किती राहिले पोरं 850 आणि पुरी किती राहिल्या अहो 850 ना हा त्यातल्या 600 पुरी पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि 200 पोरं 12वी नापास आहेत 100 पुरी 10वी 12वी आहेत बाकी सगळ्या क्लास 1 पुरी मग आता पोरगी तहसीलदार आहे त्या मापात पोरगा आहे का तुमच्या अख्ख्या गावात नाही मग तुमच्याकडे नवरदेव आहेत कोणता तुम्ही आता एकच सीजन आहे महाराज पोरांनो पाया पडतो पुढच्या वर्षी 2020ला लग्न नाहीत 2020 साली लग्न तिथी नाही ते पुढच्या वर्षी का नाही माहिती शुक्राचा असतंय ना अधिक महिना आहे 25च तिथी आहे पुढच्या वर्षी अजून 2 महिने लग्न आहे जेवढे जमतील येतील त्याला हा म्हणा इडी बैरी मुखी भले पहिले तिला 2 पोरं चालतील मग आता काय सांगता आणि एवढा सीजन गेला ना तुम्ही जवळजवळ आणि हा भ्रम डोक्यातून काढून टाका बा नोकरीवाल्यालाच लोक मुली देतात आता तेही दिवस राहिले नाही आता लोक म्हणते नोकरीला आहे पण नोकरी किती दिवसाची आहे आता नाही आता ते दिवस गेले आता एकच पर्याय लग्न न झालेल्या पोरांना मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे झोपायच्या टायमाला पाहणे झोपणे नाही झोप आली तरी नाही झोपेत डबल नाहीतर मग मामाची मामीची पूजा करणे बस त्या मामा मुलगी आहे का नाही तू झाला गोसाई त्या मामाला आहे का रे मुलगी ए प्रिया ए मामाला मुलगी आहे का तुला ना आहे का एकच आहे का आणि तुम्ही भाऊ किती आहे 2 आहे का
जो जास्त प्रयत्न करील तोच गड काबीज करील. हे बरे त्या मामाला मुलगी आहे का? मामाला मुलगी आहे का? नाही का? मामाच लगीन झालं नाही. मामाच मोकळा त्या मामाला आहे का? अरे मुलगी आहे का मामाला? नाही. तुझ्या किती आहे? एक तुला भाऊ अजून एक भाऊ आहे. एक का होईना पण दुश्मन आहेच ना तुझ्या मामाला रे. हे बऱ्या नाही तुम्ही ला टाकली तुझ्या मामाला 3. माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही माणसाला काही. एकटाच हसतो घरी गेलो 2-3 दिवस. चला थोडं पुढं. तुम्ही मला पुढं जायचंच का? शंकराची मेली बायको इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. तिथे काही रडलं बिडलं नाही. टीव्हीला पट्टी बिट्टी नाही दिली. काय नाही दिली. काय नाही दिली. काय नाही दिली. त्यानं भजनच सुरू केलं रामाचं. कारण पट्ट्या भजन कोणचं करतो? शंकर गुतले भजनात. माणसं मारायची झाली बंद. माणसंच मारण. मग वर माणसं जाईना ना शंकर भजनात गुतल्यामुळं. मग वरच्यानी मिटिंग घेतली. खालून माणसं वर येईन का? मग खालचे म्हणले वा वरचे म्हणले वा शंकर गुतलाय भजनात. आणि जिथं भजन चालतं तिथं यामाला जाता येत न जावे तयाच्या. मग म्हणले आता काय करा? शंकराला द्या बायको करून. हे म्हणले शंकराला बायको करून देता येईल भाऊ पण उठवाया कोण जाईल? जो गेला तो अजून गावात आला नाही. कोण गाठ घेईल? मग हे आले शंकराकडून. शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही भाऊ यांच्या संग आलोय. हेच म्हणले तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो का बाबा पण मला बायको द्यायला उठलाय कोण? कोणचे दिवस फिरली? नवरदेव. पूर्वी असा नियम होता महिला मंडळ मुलीचं लग्न बापानं जमवायचं आणि ज्या घरात बाप देईल त्याच घरात मुलीनं नांदायचं असा नियम होता. आता पुरीचं लग्न बापाला व्हॉट्सअपला माहीत झालं. त्याला गुड्डी गेली का काय? तिच्याही म्हणली गुड्डी सारखी दिसते. नाही नाही गुड्डीची गुड्डीचे. आता काय झालं? पुरींनी थोडासा बुद्धीचा वापर केला आणि काल इतका वाईट आला महाराज. 2-3 गोष्टी समाजात इतक्या वाईट झाल्यात. मुलीला संरक्षण राहिलं नाही. एक मुलगी एकटी घरी ठेवण्याचे सुद्धा दिवस राहिले नाही. मुलगी 10वीला जर गेली तर शाळेतून येईपर्यंत तिच्या आईबापाला चिंता आहे. पुरीला त्याची चिंता नाही. तो भाग वेगळा. तो भाग वेगळा. पण आई बापांना मुलगी जर शाळेत गेली तर घरी येईपर्यंत धाकाचे. काय मत आहे तुमचं? इतकं वाईट वातावरण झालं. इतकं वाईट महाराज. काही लोक ह्या मुद्द्यावर आलेत का बाबा मला मुलगी शिकवायची नाही. तो मुद्दा काही दृष्टीने पाहिला तर कारण गावांमध्ये सांड पोरांची संख्या इतकी जास्त झाली महाराज का त्यांनी पार गावांची इशीला टांगली. बरं पुरीने इतक्या लाजा सोडल्या त्या 2-4 वर्षात. पुरी चांगल्या पोरांनो प्रेमच करीन हो. भंगार भंगार एकदम भंगरी. बरं पुरींना एवढंही काही वाटत नाही बा. पुरीने प्रेम करू नये ह्या मताचा मी नाही. असे हलकट विचार नाही आपले. व तुम्ही पळून जाऊ नये. फाशी म्हणजे पळून जाऊ नये. कोणाचा हात धरून जाऊ नये. इतके हलकट विचार नाही आपले. कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज नाही. पण एकच वाक्य सांगतो आता आठवलं म्हणून सांगतो. पुरीनो 100% पुरी इंदुरीकरला शिवाय द्यायचे बा. इंदुरीकरला काय करायचं? आम्ही कशी भान पाडून कशी कपडे घालून कोणाचे हात धरून जाऊ. जा तुम्ही. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. लगेच जा दुपारी मॅसेज टाका जा. फक्त पुरीनो तुमच्या बापानं असं आयुष्यात काय पाप केलं होतं का त्या बापाची मान तुम्ही समाजात कायमची खाली घातली? एवढं उत्तर द्या जा. त्यानं काय केलं तर बा आयुष्यामध्ये? त्यानं फक्त हाताला चांगलं घड्याळ घातलं नाही. बनियन मारलं तर पलटी करून घातलं. बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. त्याच्या नशिबी अपमान आला. याच्यापेक्षा त्यानं चूक काय केली ती सांगा मला. अरे त्याला जर पाहुण्याने बोलवलं तर त्याला वर मान काढायला जागा राहिली नाही का? कोणत्या कार्यक्रमात गेलं तर त्याला वर पाहायला जागा राहिली नाही. त्याची मान समाजामध्ये कायमची खाली झाली. फक्त त्यानं चूक काय केली ती एवढं सांगा. काय चूक होती त्याची? बनियन मारलं तर त्यानं पलटी करून घातलं. बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून त्यानं तुम्हाला मोठं केलं. त्याची काय चूक झाली? काय चूक काय झाली? त्याला 4 पाहुणे त्यानं वर पाहायचं नाही. 4 मित्र त्यानं खाली पाहायचं. त्यानं गावात नीट वर पाहून काय चूक केली त्यानं? अरे तुमचा जन्म नव्हता झाला पुरीनं. तुमचा जन्म सुद्धा नव्हता झाला. तर शेतकऱ्याची बाई वाईली निघली ना महिला मंडळ. 9वार साडीतली आई सांगल पूर्वी वाटे वाईला निघाले येत काय होतं? 1 बाजरीचं पोतं 2 शेळ्या.
काय होतं एक बाजरीचं पोतं 2 शेळ्या. अरे तुमच्या आईनं डोक्यावर दगड वाहिली पुरीनो आणि तुमच्या बापानं पायानं घाल केला. लोक बैल देत होते पण माणुसकी संपली असती त्यांनी कुठाळच केला असतं. आमच्या जेव्हा घर झालं म्हणले असते ती बाई म्हणायची नाही मी उन्हाच्या पारी झोपून राहील पण सावली झाल्यावर घराचं काम. त्या आईनं डोक्यावर दगड वाहिली पायानं घाल केला पोरीनं तुमचं त्याने घर बांधलं आणि तुमचा जन्म झाला ना पोरीनं जन्म तर तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता नुसता. हसत का हसत होता माहिती का त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली ना तू नशीब बनशील. त्याला आईची आठवण आली. हसला तो 15 मिनिटं हसत होता. तुम्ही 1.5 महिन्याच्या होता पूर्ण अशा इतक्याच होत्या. तुम्ही आता शहाण्या झाल्या रे. आता हे पॉपन देव यांनी भांग आणले तर आता चला वय ते कपडे आणले. आता तुम्ही भावाला टवानी वागायला लागले आणि बापांच्या माना कचा कचा कापून टाकल्या. तुम्ही आता शहाण्या झाल्या तर काय भेज आहे तुम्हाला काय भेज. आता ही 10वी 12वीची कॉलेजची जाणारी टूर ही आता ही अवलाद वळवळ करती. यांची काय घमेंड बिगर बापाची इस्टेट कमवून जगायची. सोडा करण जगा बरं महिनाभर बाहेर. मी 12 महिने सांभाळितो तुला तू फक्त 1 महिना बाहेर काढ. 11 महिने मी सांभाळितो तुला काढ बरं. उगाच आपला आई बापा बोलत नाहीत म्हणून चाललंय महाराज यांना माज आलाय. फक्त कोण बोलत नाही आई बाप. जाऊ द्या बाई आईनं झक मारायची तिनं म्हणायची त्याला बोलत नका जाऊ तो काही करील. लोकांची लेकरं नाही का फाशा घ्यायला लागले. आपल्यानं जर घेतलं तर काय होईल. हे आईचे कान फटा आणले पाहिजे. घेऊ दे ना पोरांना औषध पुढे इकत आणायला वस्तू होईल परत. तो घरातून निघून जाईल. जाऊ दे गेला तर करू प्रयत्न परत. हा हसण्यावर नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप पोरांचे खांदेकरी झाले. बापाने खांदा दिलाय पोरांना. इतकी माजटल्यात अवलादी. रोज उठून अपघात येत. रोज उठून तुम्ही पेपर वाचा महाराज रोज उठून अपघात. बरं अपघात सहज होणारच नाही हो. हे बा एखाद्या ड्रायव्हरला झोप लागू शकते किंवा एखादा बळच येऊन धडकू शकतो. सगळे ऍक्सिडेंट बिगर व्यसनाचे होतील. आता आपण प्रवास करीत नाही. मला 25 वर्ष झाले परवा मी प्रवास करतो. हे 25 वर्ष मला महाराज झाल्या. मी 15 स्कॉर्पिओ वापरल्यात. मी 11 महिन्यात गाडी बदली होती. 11 महिन्यात 12 महिने ठूत सुद्धा नाही. 11 महिन्यातच वाजत ती रात्री होती इंदापूरला. आता आली इथं. आता इथून चालली सानपाड्याला चालली मुंबईला. उद्या चालली दुसरी. हलक्या हाती 3 करतो रोज रोज. मी काही सीझन मधला बो नाहीये. हे बा सप्ता बसला बाबा झाला. कसाही महिना निघू 80 85 80 85 80ला तर दगडा आपटा भ्याव नाही. महिन्याला 80 तर आहेच. जेव्हा 60 असतील तेव्हा हाफ सीझन. मग केस कमी आहेत अंगाची. एवढी गावं पाहिलीत म्या. हे आरामीला फुकट मिळाल्यामुळे होता आलाय नाही तर यांची काय ताप आहे काय मध्ये तुमचं. यांना घर राहते मिळाले राहते मिळाली. बाजू घेणारी आई मूर्खासारखी पोराची बाजू किती. अरे केरळवरून एवढं पोर आलंय आपल्याकडं. पेट्रोल पंपाच्या शेजारी त्या फळकटावर झोपत आहे. त्यांनी गुंठाभर जमीन घेतली हायवेला. आणि आमच्याला काय रोग झालाय. माझटून गेलं तर त्यांनी क्वार्टरी प्यायच्या मोमलं धिंडायचं. फटकावले काय करतं चांगले लाईट बंद करून हल्ले काय ताप यांची. आणि हे निघून बिघून गेले ना हे कुठं जाती नाही. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. यांना कोण खातं सीझन संपले हो. आणि कोण कोणाला पोसायला मोकळा आहे. पूर्ण तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या अशा एवढ्याच होत्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची तर कशी घालायची माहिती का. पाय सपाट पसरायची. त्याला पालथ झोपायची तुम्हाला. आणि बादलीत पाणी तांब्यानं तुमच्या अंगावर ओतायची. तर तो बाप तांब्यानं पाणी ओतू लागत होता. आणि तुमची आई तुम्हाला झोळीत गुंडाळून ठेवायची आणि फडक्यात गुंडाळून झोळीत ठेवायची. तर तुमचा बाप झोका देत होता. तुम्ही बोलायला लागलं तर तुमचा बाप बोबडा बोलायचा. तुम्ही चालायला लागलं तर वाकून चालायचा. आणि तुम्ही रडायला लागलं तर खाली गुडघे टेकवायचा आणि हात खाली टेकून घरात घोडा व्हायचा. घोडा व्हायचा आणि तुम्ही शिकायचं. आणि तुम्ही त्याची इज्जत शिला टांगली म्हणून आमचं 10वीलाच ठरलं आमचं 12वीच ठरलं. मी त्याची नाही तर कोणचीच नाही. उद्या लग्न ना आदल्या दिवशी पोर पडून जाते म्हणजे किती बिनडोकपणा आहे. तुम्ही पडून जाऊ नये ह्या मतात मी नाही. एक पोरगी तर मागच्या महिन्यात अशी गेली महाराज. रविवारी लग्न झालं. मंगळवारी नवरदेवाच्या घरी घरून तिच्या बापाच्या घरी आली पहिल्या मूळ पाटील. बुधवारी पळून गेली हो. तर बाप मेला ना 7-10 लाखाला. बरं दागिन्या कपड्या सगळं गेली ती. त्या दुसऱ्या पोराचा आयता डाव लागला ना. हा विनोद नाही आहे मला. ह्या आठवड्यातून एकदा पोरगी सुद्धा फटकावली पाहिजे चांगली. तिचं दप्तर चेक केलं पाहिजे. वर्गातलं वह्या उचाकल्या पाहिजे. वह्यांच्या मागच्या पानावर पॉवरफुल ग्रहपाठ असतात.
ते एकदा वाचले पाहिजे. मोबाईलमधले पुरींचे मेसेज वाचले पाहिजे. इतके हायफाय मेसेज असतात. आईनं असा चष्मा लावून वाचले पाहिजे. मग कळलं आपल्या देवीनं किती भक्त गमावले. मुलीच्या मोबाईलमधला बॅलन्स पाहिला पाहिजे. आपण तिला 100 दिलते, त्याच्यात 500 आलीत. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली बा? ही जरा 1 GB आहे का 2 GB आहे का GB आहे पहा जरा. पोरगी पळून गेले. आई म्हणती मला अंदाज आलता. तू काही कुंभमेळ्याला गेलती का? गेलती पुढं. हसण्यावारी नेऊ नका महाराज. शंकरनगर देव झाले इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. मी कुठेही जाऊ द्या. शंकरानं बायको पाहिली, पण बायको पाहताना 4 गोष्टी पाहाव्या लागतात. घ्या लिहून आता. लग्न न झालेली पोरं तुमच्या ध्यानात येणार नाही, पण सांगून ठेवतो. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा बायको पाहताना. नाही तर बायको इतकी स्मार्ट. आता मी सावळा आहे, पण नाक वा 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 वा. मग बोलता बोलता माणसं म्हणते ना तिला माझ्या नळावं यायला काय. नाही तर लाल कांद्याचे पैसे झाले मागच्या 15 एकानं बायकोला नथ केली. बायकोच बस घ्या नाकाची नतच घुसली. त्यानं दामन तापावला नागपुडी वर केली. काय एक बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा आणि बायको रंगाने सावळी असावा असा नियम आहे. गुरी बायको शक्यतो अजून एक गोष्ट आहे बायको पाहताना तुमच्या ध्यानात येणार नाही, पण सांगून देतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल, ज्याच्यात आपण जोडवं घालतो ते जर लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेल्यावर घरी गेल्यावर घरी गेल्यावर घरी गेल्यावर तुम्ही का लगेच पाय पाय लगेच पाय पाय सुरुवात केली. म्हणणंच पापाचा बाप नाही शब्दाच्या पुढे जात नाही. काय शंकर नवरदेव झाले. लग्न मंडपात आले महिला मंडळ आणि आली ना वर वावळायची पाळी. वर कोण ओळी ती नवरीची आत्या. टीप घेऊन आली. टीप दुसऱ्याचं नाव खडून. टीप म्हणजे पाण्याची टाकी. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय साप. तिने गंधात बोट बुडवलं आणि वर हात केला. गळ्यातल्या बाबांना फणा काढला. नवरीची मावळण जाग्यावर नेली. त्याच लुगड्यावर गेली आणि लागलं ना लग्न ह्या बाईचं. सुत शंकर प्रभुति थी देवेश सरस्वती भगवती निशेष झाल्या शुभ मंगल.
तुम्ही म्हणा लग्न लावलं शंकराचं खंडोबाचं कुठून काढलं? शंकरच खंडोबा, शंकरच खंडोबा. हे खंडोबा भैरवबा हे देव सगळे भगवान शंकर आहे. पार्वतीचं झालं लग्न, नवऱ्याच्या घरी बापाच्या घरी मांडला यज्ञ, पार्वतीचा झाला अपमान, भगवान शंकराचा झाला अपमान, पार्वतीने टाकली अग्नीत उडी. आणि पार्वतीचं शरीर शंकराने रागाच्या भरात उचललं आणि घेऊन जात असताना खालून राक्षसांनी बाण मारले. त्यावेळेस लागलेल्या बाणाचे 51 तुकडे झाले पार्वतीच्या शरीराचे. ते 51 तुकडे म्हणजे भारतातली देवीची 51 शक्तिपीठ, त्यातली 3.5 महाराष्ट्रात, तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड आणि अर्ध सप्तशृंगी वणी. आणि ती देवी तयार झाली. तिनं महिषासूर मारला. नवविधा भक्ती करा, 10 इंद्रिय ताब्यात घ्या, हाच मुंजाबा नवरात्र. आणि तोच रावण मारा. आणि अहंकार नावाचा रावण मारण्यासाठी पहिली भक्ती करा. कोणती करा? सगळ्यांनी मिळून सांगितलं देवा फक्त नम्र व्हा, घाली लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यानं पायीन रूप तुझे. आणि ह्या जगामध्ये सगळ्यात मोठा अलंकार आहे नम्रता. मोठ्याबद्दल आदर ठेवा. तो शिकलेला नसला तरी चालेल, पण वयामानाने वयापरत्वे माणसांशी आदर ठेवा. म्हाताऱ्या माणसांशी नम्रतेने बोला. ते उन्हानं म्हातारी झाले नाहीत, अनुभवाने झालेत. आपल्याला वाटतं आपण लय शिकेल. कोणी शिकलेल्या फिकलेल्यांना कोणी खात नाही. हे MA BA कोणी खात नाही. हे MA MPhil PhD कोण नाही. हे MA MPhil PhD हे कोण खातं? हे MA MPhil PhD DHM कॉम LLB DL BEd ज्युनियर केजन सिनियर केजन हायर केजन लोअर केजन MBA DEd आर्ट अँड कॉमर्स अँड सायन्स आणि FYN टेकन बीटेकन DRN डिप्लोमा टर्नर अँड फिटर अँड वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC UPSC नेट अँड शेटर फार्मसी NICT DRN डिप्लोमा MBA BN हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बाळरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आलेत आपल्याकडे, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. कोण खात यांना? जे MN फिमे आले यांची नका काळजी करू. नम्रतेत देवे, नम्रतेत देवे. महिला मंडळ नुसती कीर्तन ऐकू नका. आमचा झाला सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. जरा मुलींना कंट्रोल करा. नुसत्या सासू सासऱ्याच्याच मुळावर नका उठू. बचत गट काढी 3 सासरा उपाशी मारायची बामट नाही तर. आणि पुरींचे बिघडवण्यामध्ये सगळा वाटा आईचाच राहतो. आता पुढे जाऊन सांगा, पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात. आया भामट्याचं सोंग घेतात. कोणती बाई कीर्तनात बसले, तुझी पोर प्रेमात पडली मला माहित नाही असं म्हण, बरं बॉटवर कर, बरं मी सत्कार करतो. माहीत नाही का आपली पोरगी 2-3 वेळा भांग पाडती, 1-2 वेळा पावडर लावती, 2-4 वेळा आरशापुढे उभी राहती, अर्धा तास मोबाईलवर बोलती. मग तुझ्या पोरीला काय पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला का कानोपात्र झाली तुझी पोर? पांडुरंगाच्या पायावर डोकं ठोन मारायला. ऐ